एक गरीब मुलगा त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडला। एके दिवशी त्याने मुलीकडे आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्याकडे गेला। त्याला माहित नव्हते की ती मुलगी पैशाचा खूप गर्व करते आणि गरिबांकडे तुच्छतेने पाहते। जेव्हा त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली, तुला माझी लिपस्टिक घेण्याची पण लायकी नाही, आणि तू माझ्यावर प्रेम करत आहेस। मी तुझ्यासारख्या मूर्खावर प्रेम करू शकत नाही। मुलाला खूप वाईट वाटलं। तो शांतपणे परत गेला। कॉलेज संपलं, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे गेले। 10 वर्षांनंतर अचानक एका शॉपिंग मॉलमध्ये त्या मुलीची त्या मुलाशी गाठ पडते आणि त्याला कॉलेजमधला प्रसंग आठवतो। मग तिने त्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणाली, अरे कॉलेजमध्ये मला प्रपोज करणारा तूच आहेस ना? आजकाल तू काय करतोस? तू जे काही करत आहेस ते तुझ्या लायकीमध्ये बरे आहे। मी तुला सांगते की मी विवाहित आहे आणि माझे पती एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत। महिन्याला 5 लाख कमवतो। बाय द वे, तुझा पगार किती आहे? तू 15,000ही कमावतो का नाहीस? मुलगा गप्प राहिला। इतक्या वर्षांनंतरही मुलगी बदलली नाही हे पाहून त्याला आश्चर्य वाटले। तेवढ्यात मुलीचा नवरा तिथे आला। मुलीने आपल्या पतीचा हात हातात घेतला आणि अभिमानाने म्हणाली, हा माझा नवरा आहे, ज्याच्याबद्दल मी तुला सांगत होते। तिचा नवरा तिला अडवत म्हणाला, मी त्यांना चांगलं ओळखतो। मी काम करत असलेल्या कंपनीचा तो मालक आहे। त्याचे अनेक व्यवसाय आहेत आणि हा शॉपिंग मॉलही त्याचाच आहे। आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, मुलगी हळुवारपणे बोलली। अहो, मग तुम्हाला ती गर्विष्ठ मुलगी माहीत असेलच, जिने आपल्या गरिबीमुळे सरांचे प्रेम नाकारले होते आणि त्यांचा खूप अपमान केला होता। सरांनी त्याच दिवशी ठरवलं होतं की आयुष्यात मोठं पद मिळवायचं आहे। आज जर त्या मुलीने सरांना पाहिले तर तिला नक्कीच पश्चाताप होईल। मुलगी लाजेने रडत होती। मुलगा हसत होता। तरुणीने त्याला तिच्या बोलण्यातून अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता। पण तो त्याच्या मेहनतीने इतका उंचावला होता की आता ती मुलगी गप्प झाली होती। मित्रांनो, तुम्ही पण कोणत्या अशा मुलीवर प्रेम केलं का ते नक्की कॉमेंट मध्ये सांगा। भेटूया लवकरच।